18व्या शतकात जेव्हा स्त्रियांनी घराचा उंबरठा ओलांडणंही पाप मानलं जायचं, अशा काळात एका महिलेने थेट इंग्लंडच्या राणीला पत्र लिहिलं आणि लंडनला जाऊन डॉक्टर बनली। ही गोष्ट आहे भारताच्या पहिल्या घटस्फोटित महिला डॉक्टरची, जिच्या जिद्दीने भारताचा कायदा बदलला। डॉक्टर रखमाबाई राऊत। 1873 ची गोष्ट। रखमाबाई अवघ्या 11 वर्षांच्या होत्या जेव्हा त्यांचं लग्न 19 वर्षांच्या दादाजी भिकाजींशी लावून दिलं गेलं। पण रखमाबाईंना चूल आणि मूल यात अडकायचं नव्हतं। त्या शिकल्या, सवरल्या आणि जेव्हा 1884 मध्ये पतीने त्यांना घरी येण्यासाठी कायदेशीर नोटीस पाठवली, तेव्हा रखमाबाईंनी जे केलं ते त्या काळी अकल्पनीय होतं। हा भारताच्या इतिहासातील पहिला घटस्फोटाचा खटला ठरला, जिथे परंपरा आणि आधुनिक मानवी हक्क समोरासमोर उभे ठाकले होते। न्यायमूर्ती रॉबर्ट हिल पिन्नी यांनी रखमाबाईंच्या बाजूने निकाल देताना अत्यंत धाडसी निरीक्षण नोंदवले होते। ते म्हणाले होते की रखमाबाईंचे लग्न त्यांच्या बाल्यावस्थेत झाले होते, त्यामुळे त्यांना सज्ञान झाल्यावर पतीसोबत राहण्यासाठी सक्ती करणे अन्यायकारक आहे। परंतु या निकालाने तत्कालीन कर्मठ समाजात प्रचंड खळबळ उडवून दिली। टिळकांच्या मराठा या पुण्यातील साप्ताहिकाने लिहिले की न्यायमूर्ती पिन्ने यांना हिंदू कायद्यांचा आत्मा समजला नाही आणि त्यांनी हिंसक मार्गाने सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला। दरम्यान खटल्याच्या आधी आणि खटल्या दरम्यान टाइम्स ऑफ इंडियामध्ये अ हिंदू लेडी या टोपण नावाने लिहिलेल्या लेखांच्या मालिकेमुळेही सार्वजनिक प्रतिक्रिया उमटल्या। नंतर असे उघड झाले की या लेखांच्या लेखिका स्वतः रखमाबाई होत्या। 1887 मध्ये जेव्हा न्यायमूर्ती फॅरन यांनी त्यांना पतीकडे जा अन्यथा 6 महिने तुरुंगवास भोगा असा कठोर आदेश दिला, तेव्हा रखमाबाईंनी न डगमगता दिलेले उत्तर आजही प्रेरणादायी आहे। मी तुरुंगात जाईन पण पतीकडे जाणार नाही। हा लढा केवळ एका विवाहाचा नव्हता, तर तो स्त्रीच्या संमतीच्या, अधिकाराचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा एक ऐतिहासिक हुंकार होता। त्यांनी थेट ब्रिटनच्या राणीला व्हिक्टोरियालाच पत्र लिहिलं। त्यांच्या या साहसाचा परिणाम असा झाला की ब्रिटिश सरकारला एज ऑफ कॉन्सेंट ऍक्ट 1891 आणावा लागला, ज्यामुळे मुलींच्या लग्नाचं वय 10 वरून 12 वर्ष करण्यात आलं। हा भारताच्या सामाजिक सुधारणेचा पहिला मोठा विजय होता। खटला संपला, घटस्फोट झाला, पण रखमाबाईंना आता स्वतःची ओळख निर्माण करायची होती। समाजाच्या कडवट टीकेला उत्तर देण्यासाठी त्या 1889 मध्ये एकट्या लंडनला गेल्या। तिथे लंडन स्कूल ऑफ मेडिसिन फॉर वुमेन मध्ये त्यांनी प्रवेश केला। 1894 मध्ये पदवी घेऊन भारतात परतल्या आणि बनल्या भारताच्या पहिल्या प्रॅक्टिसिंग महिला डॉक्टर। पुढील 35 वर्ष त्यांनी राजकोट आणि सुरतच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केलं। ज्या समाजाने त्यांना वाळीत टाकलं होतं, त्याच समाजातील हजारो स्त्रियांचे प्राण त्यांनी वाचवले। त्यामुळे आजही जेव्हा एखादी मुलगी शिकून स्वतःच्या पायावर उभी राहते, तेव्हा तिच्यात कुठेतरी रखमाबाईंचा संघर्ष जिवंत असतो। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून आपल्या या विसरलेल्या नायिकेची गोष्ट घराघरात पोहोचेल। आणि अशाच प्रेरणादायी गोष्टींसाठी सबस्क्राईब करा जबरी खबरी।